इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA चिपळूण व नगर परिषद चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग आणि आरोग्यदायी जीवनशैली या विषयासंदर्भात मानवी जीवनशैली व आरोग्यविषयक तज्ञ श्री अविनाशजी सावजी अमरावती यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। प्रयास अहिल्यानगर व आरंभ अमरावती या संस्थांअंतर्गत कर्करोग प्रबोधन यात्रा चिपळूण नगरीत येऊन पोहोचली आणि याच निमित्ताने सदरच्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। IMA चिपळूणचे अध्यक्ष डॉक्टर अब्बास जबले, सचिव डॉक्टर पोद्दार, डॉक्टर समीर दळवी, डॉक्टर मुश्ताक मुकादम, महिला विंग अध्यक्षा डॉक्टर सौ मनीषा वाघमारे, डॉक्टर श्री वसव गणपते यासहित सर्वच टीमने अतिशय उत्तम नियोजन करत या उपक्रमाला यशस्वी केले। या प्रसंगी चिपळूण नगरीच्या उपनगराध्यक्षा प्राध्यापिका सौ रुपाली दांडेकर मॅडम, आरोग्य सभापती श्री शुभम पिसे यासहित इतर नगरसेवक आणि नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती लाभली। डॉक्टर अविनाशजी सावजी यांनी मानवी जीवनशैली, आहार त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील सवयी यावर अभ्यासपूर्ण भाष्य करत योग्य ते उपाय देखील सुचवले। डॉक्टर सावजी यांच्या समवेत आलेल्या कर्करोग या आजारातून सुखरूप बचावलेले 2 रुग्णांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले आणि आपण कर्करोग आत्मविश्वासाच्या बळावरती दूर करू शकतो, त्याच्यावरती मात करू शकतो अशा पद्धतीचे भावना देखील त्यांनी व्यक्त केला। चिपळूण नगर परिषद आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, आशा वर्कर तसेच इतर चिपळूणच्या सर्व नागरिकांनी सदरच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला। डॉक्टर रहमत जबले यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। तसेच IMA चे अध्यक्ष डॉक्टर अब्बास जबले यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। खर्च करायला नको, त्याहून काहीतरी वेगळं करायला पाहिजे। सुदैवाने बाबा अंते, हिंदुनाथ खंते आणि इतर अशा अनेक महानुभावांचा सहवास संगत मिळाली आणि आयुष्याला आणखीन दिशा मिळाली। आणि आम्ही कॉलेजमध्ये असणाऱ्या आणि कॉलेज बाहेरच्या मित्रांचा गट, की जे थोडासा वेगळा विचार करणारे होते। आमचा बंगला असतो, फ्लॅट असतो, राहणारे माणसं 2 असतात, तर तिसऱ्या माणसाला जागा नसते। तुमचा घराचं स्क्वेअर फूट महत्वाचं नाहीये, तुमच्या हृदयाचं स्क्वेअर फूट किती आहे ते महत्वाचं आहे। हार्ट अटॅक आणि कॅन्सर टाळायचं असेल तर हे मेडिकल सायन्स सांगते। आतापर्यंत सगळ्या साधू संतांनी, धर्मांनी हे सांगितलंय आपल्याला, आपल्या लक्षात नाही आलं। आता आधुनिक वैद्यशास्त्र सांगते। माझा जो काय अभ्यास आहे तो मॉडर्न मेडिसिनचा आहे, ॲलोपॅथीचा आहे। माझे जे काय रेफरन्सेस आहेत ते सगळे ॲलोपॅथिक डॉक्टरांचे। आजच्या आधुनिक रिसर्च मेथडॉलॉजीने जे प्रूव्ह झालेले आहे त्याच गोष्टी फक्त मी मांडतो। अडचण ही आहे की हे संशोधन सगळी कपाटात पडलेली। 1989 सालचा लॅन्सेट रिसर्च कॅन्सरच्या वेळेस माझी जीभ स्वच्छ केलेली आहे आणि जीभ माझी स्वच्छ झालेली आहे आणि ऑपरेशनच्या कॅन्सरमुळे मी 79% हँडीकॅप आहे। अशा अवस्थेत मी कॅन्सरवर मात कशी केली तर याच्या पाठीमागे जी आहे ती आहे माझी निसर्ग सेवा। निसर्ग सेवा म्हणजे माझं जे काम आहे ते सापापासून वाघापर्यंत, बिबट्यापर्यंत, अस्वलापर्यंत सर्व रेस्क्यू करणे अकोला जिल्हा हे माझं काम आहे। त्यामुळे मी जर रोज सापाशी खेळतो, रोज बिबट्याशी खेळतो, ओले लांगे तर कॅन्सरवर मी मात सहजासहजी करू शकतो। तर माझा आत्मविश्वास हा फार मोठा होता
आणि विशेष म्हणजे 6 महिने अगोदर मला चिपळूणचा पुरस्कार भेटलेला आहे वन्यजीव लाईफचा. मी आलो नव्हतो खरं. माझी आईची तब्येत खराब होती बापट सर यांच्या नावाचा, पण मी त्या दिवशी येऊ नाही शकलो. हा भाग वेगळा. मग कॅन्सर झाला, मला ऑपरेशन झालं. ज्यावेळी माझ्या हातात यमाला दिला की आता तुम्हाला 100% कॅन्सर आहे, मी यमाला घेऊन निघालो. तुझे मला फोन आला की बघू शकतो द्या, आमच्या घरात नाग आहे. मी पहिले नागाला पाहिलो आणि नंतर घरी गेलो. मग ते कॅन्सर झाला पण झाला, मृत्यू आहे आपल्या दिवशी, पण ती सेवा अशा सोडायची. कारण त्याचं कारण असं आहे, कॅन्सर झालेल्या व्यक्तीने मला कॅन्सर झाला हे विसरून जाणे हा पहिला उपाय आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू द्या, आणि मी पूर्णपणे कॅन्सर विसरलो असा. कारण माझं काम रेस्क्यूचं. सकाळी 7 वाजतापासून साप निघाला, कोल्हा निघाला, लांजा निघाला. वन विभागासोबत माझी पोस्ट आहे वाईल्ड वार्डन यांनी अकोला फॉरेस्टला. त्यामुळे हा जी सेवा जर माझी जी झाली आहे याच्यामध्ये मी कॅन्सर विसरूनच गेलो. कॅन्सरच्या पहिले मी जेवढे सापापासून बिबट्यापासून असलेलं जेवढे वाचवले तेवढेच कॅन्सरच्या नंतर वाचवले. काही फरक माझ्या जीवनात मी होऊ दिला नाही. कॅन्सरचा काही परिणाम झाला नाही. फक्त माझी जीभ फरक आहे म्हणून आवाज असा आहे. माझा आवाज कमी झाला, वजन कमी झालं, हिंमत 100% वाढली.